नमस्कार. सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण पंचामृत केक बनवणार आहोत. त्यासाठी पाऊण वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. आणि अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे. साधारण 4 चमचे गच्च भरून आपल्याला हे दही पाहिजे. आणि दही थोडंसं आंबट असावं म्हणजे आपला केक छान होतो. बघा, 4 चमचे बरोबर आपल्या पोह्याच्या चमच्याने 4 चमचे एवढं दही घेतलेलं आहे. कारण वाट्यांचे आकार प्रत्येकाचे लहान मोठे असू शकतात, म्हणून मी चमच्यामध्ये तुम्हाला सांगितलं. आणि आपण ज्या वाटीनी रवा घेतला होता त्या वाटीनी अर्धा कप दूध आपल्याला घ्यायचं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं. खूप गारही नकोय, खूप गरमही नकोय असं. आणि हे सगळं छान मिक्स करून आपण घेऊयात. ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घेऊन आपण याला मिक्स करून घेऊयात, दही, दूध आणि बारीक रवा. बघा, ह्या पंचामृत केकमध्ये जे साहित्य आपण पंचामृतात वापरतो ते साहित्य वापरून आपण हा केक बनवणार आहोत. त्यामध्ये अंडं वगैरे काही आपण वापरणार नाही आहोत, मैदा देखील वापरणार नाही आहोत. त्यामुळे हा अतिशय पौष्टिक असा केक आपला होणार आहे. आणि श्रावण चातुर्मासात देखील आपल्याला हा खाता येईल अशा पद्धतीचा हा केक बनणार आहे. आता हे सगळं मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून याला एक 10 मिनिट आपल्याला मुरू द्यायचं आहे. म्हणजे जे दही दूध आहे ते रव्यामध्ये छान मस्त मुरेल. बघा, आणि हा रवा छान आता फुललेला आहे एक 10 मिनिटानंतर आणि कोरडं झालंय बघा मिश्रण. थोडंसं सगळं जे दूध होतं ते रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि हे घट्ट असं मिश्रण आता झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. शक्यतो आपण असा केकचं जेव्हा बॅटर बनवत असतो तेव्हा स्पॅच्युला वापरायचं, म्हणजे भांड्याला जे काही लागलं असेल ते सगळं इझिली निघतं आणि जास्त आपलं सामान वाया जात नाही. बघा, हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपल्याला यामध्ये आणखीन काही जिन्नस मिसळायचे आहेत. आता आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आपल्याला याच्यामध्ये मिसळायची आहे. तुम्ही साखरेऐवजी मध देखील वापरू शकता, पण मध गरम करायचं नसतं, त्यामुळे मी इथे साखर घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे, कारण आपण जे मगाशी अर्धी वाटी दूध वापरलं होतं ते सगळं रव्याने शोषून घेतलं होतं म्हणून. आणि 2 चमचे आपल्याला इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे, छान त्याला बाइंडिंग यावं यासाठी. आणि एक डावभर आपल्याला तेल घालायचं आहे, बिना वासाचं तेल घालायचं किंवा तूप घातलं तरी चालेल. आणि मी इथे इलायचीचा इसेन्स वापरलेला आहे, तुम्ही इलायचीची पावडर घातली तरी चालेल. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. बघा, छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपण परत एकदा पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात. छान एकसारखं झालेलं आहे. जर खूप घट्ट वाटलं तर अजून थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये दूध मिसळून त्याला फिरवून घेऊ शकता. कन्सिस्टन्सी बघा, असं आपल्याला ओतता आलं पाहिजे ते मिश्रण, एवढं पातळ व्हायला पाहिजे. कधी कधी रव्याच्या क्वालिटीनुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, त्यामुळे कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. पहा, एवढं आपल्याला मिश्रण असं ओतता येईल एवढं पातळ हवं आहे. अजूनही आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये दूध मिसळावं लागेल, पण पहिल्यांदा मी मिक्सरचं सगळं हे मिश्रण लागलेलं काढून घेत आहे. बघा, अजूनही थोडंसं हे घट्ट वाटतंय, त्यामुळे आपण ह्याच्यात दूध मिसळूयात. पण आणखीन आपल्याला काही इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. त्याआधी आपण इथे कुकर गरम करायला ठेवूयात. कुकर बघा, मी असा पसरट घेतलेला आहे आणि त्यामध्ये खाली स्टँड ठेवलेला आहे. आणि झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हा 5 मिनिट गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे प्रीहीट. आणि आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तूप लावलं तरी चालेल. आणि ब्रशनी लावलं म्हणजे कमी तेल तूप लावावं लागतं आणि सगळीकडे छान पसरतं देखील. आणि यामध्ये आपण बटर पेपर देखील वापरू शकतो. बटर पेपर नसेल तर थोडंसं याच्यावरती गव्हाचं पीठ आपल्याला भुरभुरायचं आहे. बटर पेपर लावल्यावर
त्याच्यावर देखील एखादा थेंब तेलाचा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि मध्ये गॅप राहू द्यायची नाही, म्हणजे छान असा आकार येतो आपल्या केकचा. बघा, बटर पेपर लावल्यावर त्याला देखील वरून थोडंसं असं तेल लावून घेऊयात, म्हणजे तो इझिली केकपासून निघतो. ही सगळी पूर्वतयारी आधी करून ठेवायची, मग राहिलेले जिन्नस आपल्याला त्या बॅटरमध्ये मिसळायचे आहेत. त्यामुळे आधी हे सगळं तयारी करून ठेवायची. कुकरचे सुद्धा प्रीहीट झाले 5 मिनिट की मग आपण जे बॅटर करून ठेवलेलं आहे मिक्सरमधून काढून, त्यामध्ये आता आपल्याला राहिलेले पदार्थ घालायचे आहेत. बघा, छान मस्त झालेलं आहे. आता आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा याच्यामध्ये मिसळायचा आहे आणि 2 चमचे दूध या बेकिंग पावडर आणि सोड्यावरती आपल्याला असं ओतायचं आहे. लगेचच बुडबुडे यायला लागतात दूध ओतलं की. आणि हे पटकन आपल्याला एका दिशेने आणि कट अँड फोल्ड मेथडनी सगळ्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसजसं आपण हे मिक्स करायला लागतो, आपल्या हातांना जाणवायला लागतं की आपलं जे मिश्रण आहे ते हलकं बनत चाललेलं आहे आणि फुलत आहे ते. ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आणि चमचा आपल्याला एकाच दिशेने फिरवायचा आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, बघा, लक्षात ठेवायची आहे. आणि हे सगळं छान एकसारखं मिसळलं की हे बघा, आपलं पीठ फुलून आलेलं आहे वरती, तुम्हाला दिसत असेल, आणि हातांना आपल्याला जाणवतं फुललेलं. इथेच आपल्याला समजतो की आपला केक मस्त स्पॉन्जी होणार आहे. आता हे सगळं बॅटर आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात. बघा, कन्सिस्टन्सी असं आपल्याला ओतता आलं पाहिजे आणि एकावर एक थर खाली पडताना आपल्याला दिसले पाहिजे डब्यामध्ये. ही त्याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे सगळं आपण भांड्याचं छान पुसून घेऊयात आणि ह्या केकच्या डब्याला आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे, थोडंसं बडवून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये जे काही हवा राहिली असेल, एअर बबल्स असतील तर ते बाहेर यावेत म्हणून. एक 5-6 वेळेला असं आपण टॅप करून घेऊयात, म्हणजे केक आपला फाटत नाही आणि छान सपाट राहतो. याच्यावरून आता मी थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते सजावटीसाठी घालत आहे. तुम्ही चेरी वापरू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. हा दिसायला छान दिसतो म्हणून आपण असा याच्यावरती काजू बदामचे काप पसरवून घेऊयात. आणि आपण गरम केलेल्या कुकरमध्ये आता याला ठेवायचं आहे. मध्यम आच ठेवायची आहे आणि बघा, मस्त गरम झालेला आहे कुकर. खाली काही मीठ वाळू काही ठेवायची गरज नाही आहे. याला झाकण लावूयात आणि मध्यम आचेवरती आपल्याला एक 15 मिनिटं आणि एकदम बारीक आचेवरती पुढे 10 मिनिटं, म्हणजे टोटल 15 आणि 10 आपल्याला असे ठेवायचं आहे आणि मग उघडायचं आहे झाकण. बघा, छान आपला केक फुललेला आहे. आपण चेक करायचं आहे एखादी सुरी किंवा चमचा याच्यामध्ये घुसवून. त्याला जर काहीही बॅटर चिकटलं नाही म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. आता याला आपण बाहेर काढून ठेवूयात आणि पूर्ण गार झाल्यानंतरच आपण याला ह्या डब्यातून काढणार आहोत. पण गार होण्यासाठी असंच न ठेवू देता यावरती कापड झाकायचं आहे, म्हणजे केक कोरडा होत नाही, छान सॉफ्ट राहतो. बघा, आता केक छान गार झालेला आहे. आता आपण सुरीने याच्या कडेच्या बाजू थोड्याशा काढून घेऊयात. सुरीने असं आपण कडेने याला सोडवून घेऊयात पहिल्यांदा. बघा, किती छान सॉफ्ट झालेला आहे आणि रंग मस्त एकसारखा आलेला आहे. आता आपण याच्यावरती एक ताटली ठेवूयात आणि या भांड्याला आपण असं पालतं करूयात. थोडंसं याला वरून आपण टॅप करूयात, म्हणजे डब्याला या थोडंसं असं हाताने बडवूयात की केक आपला खाली निघतो. बघा, मस्त एकसारखा झालेला आहे. हा जो आपण बटर पेपर लावला होता तो पहिल्यांदा काढून घेऊयात आपण. छान फुललेला आहे, मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि घमघमाट पण सुटलेला आहे बरं का याचा. बटर पेपर न विसरता काढायचा आहे आणि आपण तेल लावलेलं असल्यामुळं इझिली निघतं. बघा, अगदी सहज निघालेला आहे पूर्ण बटर पेपर. आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते की आतून किती मस्त जाळी पडलेली आहे. खूप टेस्टी पण लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.
रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बघा, मस्त सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला हा केक तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. परत भेटूयात अशाच छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि हो, सर्वांना श्रावणाच्या छान छान शुभेच्छा देखील. धन्यवाद. परत भेटूया.